मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड यार्डच्या पोलिसांशी उगीच होत नाही। एक खून झाला, खून कुणाचा झाला हे पोलिसांनाही ठाऊक नव्हतं। खूनही फरार होता। पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली आणि एका क्लिष्ट हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला। दारूची नशा, पैशांची गुर्मी आणि लालसा माणसाचा घात करते। हेच घडत आलंय आणि हेच पुन्हा एकदा घडलंय। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे खुनी तुरुंगात पोहोचलेत, पण ज्याचा खून झालाय त्याची ओळख अद्यापही पटू शकली नाहीये। मायानगरी मुंबईत हातोड्यानं हत्या, मालकाच्या खिशावर हात, नोकराचा घात। तो तडफडत होता, मालक गाडी पळवत होता। त्याने पैसे मागितले तर शिवीगाळ, राग अनावर झाला तर डोक्यावर वार। मुंबई शहर अरबपतींची नगरी, पण या नगरीची शोकांतिका पहा। एक वर्ग असा आहे जो अरबपती आहे, तर दुसरा वर्ग आहे जो करोडपती तर सोडा पण थेट रोडपतीच आहे। हीच विषमता गुन्हेगारीला जन्म देते। पुन्हा मायानगरी अशाच एका गुन्ह्याने हादरली आहे। अवघ्या 1,500साठी एका इसमाची हत्या झाली। दिनांक 1 मार्च 2019, वेळ सकाळी 6:45 ठिकाण गावदेवी मुंबई। दिवसाची सुरुवात झाली। पोलीस ठाण्यात फोन खणाणला। एक इसम रस्त्याच्या कडेला पडलाय, त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होतोय, लवकर या अशा आशयाचा कॉल पालिका कर्मचाऱ्यांकडून येताच गावदेवी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं। पोलिसांनी या इसमाला नायर रुग्णालयात दाखल केलं। अधिक रक्तस्राव झाल्यानं 3 मार्चला त्याची प्राणज्योत मालवली। यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला। तपासाला सुरुवात झाली। हाती हा सीसीटीव्ही फुटेज लागला, ज्यात एक टेम्पो पोलिसांना दिसला। या सीसीटीव्हीला झूम करताच टेम्पोवर अमरजीत टेम्पो सर्व्हिसेस असं लिहिण्यात आलं होतं। तपासाचा हाच धागा पकडून पोलिसांनी नावाच्या जवळपास 2000 टेम्पोंचा शोध घेतला। गामदेवी पोलिसांनी जेव्हा मर्डर केसची तपासची सुरुवात केली, तेव्हा सीसीटीव्ही मध्ये हा मागे उभा हा टेम्पो दिसला आणि टेम्पोमध्ये अमरजीत टेम्पो सर्व्हिसेस असा लिहिला होता। त्या नाव धरून पोलीस ते टेम्पो ड्रायव्हर पर्यंत पोहोचला आणि नंतर जे मर्डर करणारा होता त्याच्या कॉलर पर्यंत पोहोचली आहे। नंतर ह्या मर्डर केसचा उघडला झाला। सीसीटीव्हीतील ज्या टेम्पोवर त्यांना अमरजीत असं लिहिलेलं आढळलं, त्या टेम्पो मालक अमरजीत यादवला पोलिसांनी समुद्रातून मोती शोधावं तसं मुंबईतून शोधून काढलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला, जो ऐकून माणुसकीहून विश्वासच उडाला। 1 मार्च सकाळी 6च्या दरम्यान ओरिएंट क्लबच्या मागील बाजूस एक अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली असल्याबाबत सफाई कामगारांनी गावदेवी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती। तेथे जाऊन खात्री केल्यानंतर त्याला डोक्यास मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। सदर ठिकाणी त्या घटनास्थळाच्या जवळपास उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर एका टेम्पोमधून सदर जखमी व्यक्तीला खाली टाकल्याचे दिसून आलेले आहे। टेम्पो चालक अमरजीत हा त्याचा टेम्पो नेहमीच कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या रमेश उर्फ बॉबीला द्यायचा। घटनेच्या दिवशी टेम्पो हा मोहम्मद शरीफ नावाचा एक चालक चालवत होता। गाडीच्या मागे बॉबी आणि मृतक बसले होते। शरीफला गाडीत काहीतरी गौड बंगाल सुरू असल्याचं समजलं। त्याने टेम्पो थांबवला। गाडीच्या मागे नोकराच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचं त्याने पाहिलं, पण रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीनं मालकाला मदत केली आणि नोकराला गिरगावच्या भवन्स कॉलेज जवळ रस्त्यावर सोडून दोघांनीही पळ काढला। गावदेवी पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी सदर टेम्पो चालक, त्यावर काम करणारे आणि त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता बॉबी नावाच्या इसमाचा सदर जखमी इसमाशी उधारीचे पैसेचे परत देण्यावरून भांडण झाले होते। हे भांडण टेम्पो चालू असताना टेम्पोच्या मागील भागातच झाले होते आणि तेथे पडलेल्या एका हातोड्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले होते। या गुन्ह्यातील 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। हत्येमागचं कारण ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल। 28 फेब्रुवारीला रात्री 11:30 वाजता मालक बॉबी आणि नोकराचा 1500 रुपयावरून वाद झाला होता। नोकरानं बॉबीच्या खिशात हात टाकला आणि डेबिट कार्ड घेतलं। बॉबीचा राग अनावर झाला। त्याने टेम्पोतून हातोडी काढली। हातोडी नोकराच्या डोक्यात घातली। नोकर रक्तबंबाळ झाला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्याचा खून झाला त्याचे खुनी तर तुरुंगात पोहोचले, पण त्याची स्वतःची ओळख अद्यापही पोलीस पटवू शकले नाहीये। तो कुठून आला, कुठला राहणारा होता, याबाबत ना मालकाला माहिती होती ना पोलिसांना काही माहिती आहे।
त्याचा मृतदेह मुर्दा घरात त्याच्या नातेवाईकांची वाट पाहतोय. घडल्या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय की राग हा माणसाचा नेहमीच घात करतो, तुरुंगात धाडतो. त्यामुळे पैशांना महत्व देऊ नका, माणुसकी जपा, गोरगरिबांना मदत करा. कारण हा राग, लोभ, लालसा माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरते आणि जोपर्यंत याची जाणीव होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हेच घडत आलंय, हेच पुन्हा घडलंय. अखिलेश तिवारी, TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.